तर एम1च्या PYQ सिरीजमध्ये आपण आज सॉल्व करतो आहे लिमिट एक्सटेंड्स टू ए साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ए मायनस एक्स आणि ए प्लस एक्स आणि CSC म्हणजे कोसेक ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपण थोडं स्टँडर्ड लिमिट जर आपल्याला माहिती असेल की ही आपली लिमिट आहे स्टँडर्ड की लिमिट एक्स टेंड्स टू 0 साइन एक्स बाय एक्स इक्वल्स टू 1 आणि लिमिट एक्स टेंड्स टू 0 एक्स अपॉन साइन एक्स इक्वल्स टू 1. म्हणजे याचा रेसिप्रोकल जरी घेतला तरी व्हॅल्यू सेम राहते. जर या ठिकाणी तुम्ही इन्व्हर्स जर यूज केला की एक्स टेंड्स टू 0 साइन इन्व्हर्स ऑफ एक्स अपॉन एक्स याची पण व्हॅल्यू 1 असेल. याचा जर तुम्ही रेसिप्रोकल घेतला तरी पण आन्सर काय राहणार आहे 1च असणार आहे. आता आधी चेक करू हा कुठल्या टाईपचा फॉर्म आहे. जर तुम्ही इथे एक्सच्या प्लेसमध्ये जर ए पुट केलं तर इक्वेशन बघा काय होणार आहे साइन इन्व्हर्स ए मायनस ए रूटच्या आतमध्ये आणि ए प्लस ए आणि कोसेक ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. जर तुम्हाला माहिती असेल तर ए मायनस ए किती होते 0. तर साइन इन्व्हर्स 0 म्हणजे काय होते साईनच्या कुठल्या अँगलसाठी व्हॅल्यू 0 असते तर 0साठी असते. सिमिलरली कोसेक किती आला 0 आला. आता कोसेक 0ची व्हॅल्यू किती आहे. जर तुम्हाला कोसेक माहीत असेल कोसेक साईनचा रेसिप्रोकल आहे. साईन म्हणजे आपण लिहू शकतो साइन 0 लिहू शकतो. साइन 0ची व्हॅल्यू आहे 0. 1/0 का असते अप्रॉक्सिमेटली इन्फानाईट. तर हा झाला आपला 0 × इन्फानाईटचा फॉर्म. या ठिकाणी आपण हा फॉर्म यूज न करता या इन्फानाईटला आपण लिहिणार आहे 1/0. हा जर 1/0 झाला तर आपल्याकडे आला 0 × 1/0 म्हणजे आपला फॉर्म चेंज झाला 0 to 0 मध्ये. तर आपण याला लिहू शकतो 0 to 0 फॉर्म. सिम्प्लिफाय करू आपण या. आपलं इक्वेशन चेंज झालं लिमिट एक्स टेंड्स टू ए साइन इन्व्हर्स ऑफ अंडर रूट ए मायनस एक्स ए प्लस एक्स आणि कोसेकला काय लिहिणार आहे मी 1/0 म्हणजे 1/sin. कोसेक काय 1/sin. साइन कशाचा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बघा इथे जरी 0/0चा फॉर्म घेतला आहे तरी डिफरन्शिएट करण्याच्या आधी जर एखादी गोष्ट सिम्पलिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करायला पाहिजे. सिम्प्लिफाय करायला काय लक्ष द्यायचं फक्त आपल्याला साईनचा फॉर्म्युलावर लक्ष द्या. या फॉर्म्युल्यात काय म्हटलं आहे की साईनसोबत जो अँगल आहे तोच अँगल डिवाईडमध्ये असला पाहिजे. आपण इथे पण तेच करणार आहे. सेम लॉजिक इन्व्हर्ससोबत पण साईनच्या इन्व्हर्समध्ये जो अँगल आहे तोच अँगल डिवाईडमध्ये. मी काय करणार त्याला थोडं मॉडिफाय करायला की लेट्स से लिमिट एक्स टेंड्स टू ए साइन इन्व्हर्स. इथे जो अँगल आहे रूटच्या आतमध्ये काय अँगल आहे अंडर रूट ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स. हाच अँगल मी एक्स्ट्रा डिवाईडमध्ये घेऊन येतो. अँगल किती येतो अंडर रूट ए मायनस एक्स आणि ए प्लस एक्स. आता ही व्हॅल्यू तर आधी तर होती नाही. ही एक्स्ट्राची व्हॅल्यू आहे. एक्स्ट्राची व्हॅल्यूला कंपन्सेट करायसाठी किंवा परत कॅन्सल आउट करायसाठी आपण काय करणार आहे परत तीच व्हॅल्यू मल्टिप्लायमध्ये ठेवणार आहोत. का बरं कारण की आपल्याला ओरिजिनल इक्वेशन चेंज करायचं नाही. तरी झालं आपला एक्स्ट्राचा फॉर्म्युला. ओके. आता नेक्स्ट इथे पण कोसेकला काय दिलं आपण साईन. परत तेच लॉजिक साईनच्या सोबत जो अँगल असेल तोच त्याच्या डिवाईडमध्ये असायला पाहिजे. आता इथे साईन खाली आहे तर अँगल वरती आला. इथे पण साईन खाली आहे तर अँगल काय येणार वरती. इथे काय लिहिणार आहे × जो आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे 1/sin ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हाच अँगल एक्स्ट्राचा आपण आणलेला आहे त्याला आपण वरती लिहिणार अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू आधी पण इथे नव्हती एक्स्ट्रा दिली आहे. मी याला मल्टिप्लाय करत पुऱ्या इक्वेशनला मल्टिप्लाय म्हणजे हा जर वरती असेल तर याला डिवाईडमध्ये आलेला आहे. ठीक आहे 1/√, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता इथनं खूप सिम्पल साईन आहे बघा. साइन एक्स अपॉन एक्सची लिमिट किती असते हमेशा 1 असते. परत एक्स अपॉन साइन एक्सची व्हॅल्यू याची पण लिमिट 1 असते. तर आपल्याकडे इक्वेशनमध्ये जे काही बाकी राहिलं ते अशा प्रकारे आहे की लिमिट एक्स टेंड्स टू ए ही व्हॅल्यू झाली माझी 1 × बाकी काय आहे इथे अंडर रूट ए मायनस एक्स अंडर रूट ए प्लस एक्स × त्याची पण व्हॅल्यू किती झाली 1 आणि इथे बाकी राहिली डिवाईडमध्ये अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे मी सिम्प्लिफाय फॉर्म्युला अप्लाय करा एकदम आपला 1 आणि 1ची गरज नाही आहे. त्याला मी सेपरेट लिहितो. का बरं सेपरेट लिहू शकतो कारण की दोन्ही व्हॅल्यू काय एपेक्षा छोट्या आहे. एक्सची व्हॅल्यू जी आहे वरती आणि खाली ती एपेक्षा छोटी आहे म्हणून वरचं पण सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह खालचं पण ॲडिशन पॉझिटिव्ह. तर आपण लिहू शकतो लिमिट एक्स टेंड्स टू ए. हा वरची व्हॅल्यू आहे माझा ए मायनस एक्स
खालची व्हॅल्यू अंडर रूट ए प्लस एक्स. इथे पण मी काय लिहिणार आहे, याला तुम्ही सेपरेट करू शकता. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर टाईपचा फॉर्म्युला आहे, त्याला काय लिहिणार मी अंडर रूट सेपरेट ए मायनस एक्स इंटू अंडर रूट ए प्लस एक्स. परत असं करायचं कारण का बरं पॉसिबल आहे, कारण की दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याला मी सेपरेट लिहू शकतो. आता बघा ही व्हॅल्यू वरती ए मायनस एक्स रूट, ही व्हॅल्यू खालेली आहे, कॅन्सल केलं त्यानं मी. मग शेवटी मला फायनली काय मिळालं आहे, लिमिट एक्स टेन्स टू ए. इथे काय बाकी आहे, वरती 1, खाली बाकी आहे अंडर रूट ए प्लस एक्स पहिली टर्म, आणि दुसरी पण त्याच्या मल्टिप्लायमध्ये आहे अंडर रूट ए प्लस एक्स. ओके, दोन्ही ठिकाणी जर समजा तुम्ही रूटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केला तर काय झालं, तो स्क्वेअर झाला. मी त्याला काय लिहू शकतो, 1 अंडर रूट ए प्लस एक्सचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूट आपलं कॅन्सल झालं, तर मला मिळालं लिमिट एक्स टेन्स टू ए, रूट आणि कॅन्सल स्क्वेअर, आपल्याला मिळालं फक्त ए प्लस एक्स. आता इथे तुम्ही जर एची व्हॅल्यू पुट केली तर कुठे 0 होणार नाही, इन्फाईट होणार नाही. सो बाय सबस्टिट्यूटिंग एक्स इक्वल्स टू ए, आपल्याला इक्वेशनमध्ये काय मिळालं आहे, 1/a प्लस ए इक्वल्स टू 1/2a. दिस इज अवर फायनल आन्सर.